10 लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शह और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गांव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, विदर्भ न्यूज आणि VCN न्यूजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। येत्या 11 एप्रिल रोजी आणि 18 एप्रिल रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपली VCN न्यूजची आणि विदर्भ न्यूजची चमू पोचलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती येथे आणि अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे आपल्यासोबत आहेत। त्यांना आपण सर्वात पहिला प्रश्न हा विचारणार आहोत की येत्या 2019च्या या निवडणुकांना सामोरं जाताना जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी ज्याला आपण आपल्याला असं म्हणता येईल की अमरावती जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी ही संवेदनशील अशी मतदान केंद्रे आहेत। अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपण वर्धा लोकसभा मतदारसंघ आणि अमरावती विधानसभा लोकसभा मतदारसंघ असे 2 मतदारसंघ येतात आणि त्यामध्ये वर्धामध्ये येणारे 2 विधानसभा क्षेत्रामध्ये 102 बूथ हे संवेदनशील म्हणून आपण गणलेले आहेत, जे इलेक्शन कमिशनच्या नॉर्मप्रमाणे नाहीत, परंतु आपली जी संवेदनशीलता आहे क्राईमच्या दृष्टीने आणि इतर दृष्टीने त्या दृष्टीने 102 बूथ आपण संवेदनशील केलेले आहेत। अमरावती जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आपण बघतो आहे की मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणावरून ज्या चेकपोस्ट आहेत अशा किती ठिकाणी आपण आपल्या पोलीस यंत्रणेची तिथे कार्यप्रणाली लावलेली आहे। जिल्ह्यामध्ये इलेक्शन कमिशनच्या डायरेक्शनप्रमाणे ज्या SST लागलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त आपण 12 ठिकाणी नाके लावलेले आहेत, जे की स्वतंत्रपणे 24 तास नाकाबंदी चालू आहे आणि ते बॉर्डरला आहेत। धारणी असेल, चिखलदरा असेल, त्याचबरोबर मोर्शी या सगळ्या बॉर्डरला आपण आंतरराज्य बॉर्डरला नाके लावलेले आहेत आणि ते कार्यान्वित आहे आणि त्यामुळे प्रभावी नियंत्रण हे दोन्ही राज्याच्या दृष्टीने घेण्यात आलेलं आहे। एकूण आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी मतदान केंद्रांची संख्या किती आहे आणि त्यासाठी जी पोलीस यंत्रणा कार्यान्वित आहे ती किती आहे। आपण वर्धा मतदारसंघाचं इलेक्शन 11 तारखेला आहे आणि 11 तारखेला आपल्या अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील 690 बूथ हे इलेक्शनला सामोरे जात आहेत, मोर्शी आणि धामणगाव या विधानसभा क्षेत्रातील। आणि यासाठी आपल्याला CRPFची एक कंपनी, SRPFची एक कंपनी आणि 250 पोलीस कर्मचारी हे बाहेरून मिळालेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यातील स्टाफ आणि होमगार्ड हे मिळून आपण हा पहिला टप्पा करत आहोत आणि दुसरा टप्पा 18 तारखेचा आहे। त्यामध्ये 4 विधानसभा क्षेत्र येतात अमरावती मतदारसंघात, त्यामध्ये एकूण 1234 बूथ असून त्यावेळेस आपल्याला हा पूर्वीचा बंदोबस्त आहे, त्या व्यतिरिक्त 4 कंपन्या ह्या एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि आणखी काही बंदोबस्ताबाबत आदेश पुढे होऊ शकतात। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये किती लोकांवरती आपण तडीपारीचे आदेश बजावलेले आहेत आणि एकूण गुन्हेगारांना किती आपण तुरुंगामध्ये डांबलेला आहे किंवा बाहेर पाठविलेला आहे। आपण तडीपारचे प्रपोजल SDMकडे गेलेले आहेत, त्यातले जवळपास 10 तडीपार झालेले आहेत आणि त्याचबरोबर आणखीसुद्धा कारवाई चालू आहे आणि 144(2) त्याचबरोबर जी काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे ती प्रभावी व्हावी आणि त्यामध्ये फायनल बॉन्ड घेण्यात आलेले आहेत आणि यामध्ये सुद्धा 1000पेक्षा जास्त व्यक्तीचे फायनल बॉन्ड घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक प्रभावी कारवाई आपण करण्यात केलेली आहे। निवडणुका म्हटल्यानंतर सर्वात जास्त
देशी आणि विदेशी मद्याचा साठा आणि त्याचा महापूर हा निवडणुकांमध्ये वाहत असतो, त्यासाठी पोलीस यंत्रणा काय कार्य करते आहे आणि किती कार्यक्षम आहे? पोलीस यंत्रणा SST पॉईंट आहेत आणि आंतरराज्य बॉर्डरला आपण नाके लावलेले आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा प्रभारी अधिकाऱ्याला वेळोवेळी अचानकपणे नाकाबंदी करायला लावून, म्हणजे जे रूट या व्यतिरिक्त आहेत त्या रूटवर नाकाबंदी करणे, त्या रूटवर अचानक जाणे आणि तिथे चेक करणे, अशा पद्धतीची कारवाई चालू आहे. आणि यामध्ये काल परवा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साठा एक मिळून आला की एक कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होत होती. म्हणजे जे SST पॉईंट आहेत, नाके आहेत, या व्यतिरिक्त सुद्धा आपण अचानक नाकाबंदी लावून यावर प्रभावी नियंत्रण ठेवत आहोत. आजपर्यंत या SST पॉईंटवरून किती रोकड आपण प्राप्त केलेली आहे किंवा किती ठिकाणी अशी कार्यवाही झालेली आहे? कारवाईसारखी आपल्याकडे 1,70,000ची रक्कम आपण ताब्यात घेतलेली आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाली होती, परंतु ती बँकेची रक्कम असल्यामुळे 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम होती, परंतु बँकेने ते पूर्ण दस्तावेज सादर केल्यामुळे ती आपल्याला 1 ते 2 तासात ती सोडावी लागली. त्यामुळे आपलं नियंत्रण आहे, चेकिंग चालू आहे. फक्त आपल्याला अद्याप कारवाई योग्य रक्कम मिळाली नाही. बाकी रक्कम चांगल्यापैकी आपण चेक केलेली आहे आणि गाड्या चेकिंग फिक्सिंग चांगली चालू आहे. लोकशाहीच्या या दिवाळीला सामोरं जाताना सर्वसामान्य जनतेला आपण काय आवाहन कराल? यामध्ये सर्वप्रथम मी आवाहन करेल की इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याप्रमाणे की प्रत्येकाने वोट करावं, वोटिंगसाठी बाहेर पडावं, ही पहिली. आणि दुसरा की ज्यावेळेस कुठेही कुठल्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन होत असेल, कोणाकडून होते हे महत्त्वाचं नाही, परंतु उल्लंघन होत असेल, उमेदवाराकडून होत असेल, त्याच्या कार्यकर्त्याकडून होत असेल किंवा एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून होत असेल, तर त्याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला तसंच इलेक्शन कमिशन संबंधित यंत्रणेला दिली तर निश्चित त्यावर कारवाई होईल. आणि प्रत्येक व्यक्तीने कुठल्याही भयाला बळी न पडता आपण वोटिंगचा अधिकार बजावला पाहिजेत. आणि कुठेही कुठलीही शक्यता असेल किंवा माहिती असेल तर ती पोलिसापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून कोणालाही वोटिंगपासून दूर राहायचं काम पडणार नाही किंवा दूर राहणार नाही. या दृष्टीने पोलिसांना ती इन्फॉर्मेशन द्यावी, जेणेकरून आपण निर्भय आणि कुठल्याही दबावाला न बळी पडता वोटिंग करू शकाल. अमरावती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी काही प्रकल्पग्रस्तांनी निवडणुकीवर काही गावांनी बहिष्कार टाकण्याचा मानस व्यक्त केलेला आहे आणि जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये अशा ठिकाणचे बोर्ड फलकसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. तर अशा काही बाबी आपल्या कानावर आहेत का, किंवा असल्यास आपण त्यांना काय आवाहन कराल? काही न्यूजमधून आम्हाला त्याबाबत माहिती मिळालेली आहे. आम्ही प्रभारी अधिकाऱ्यांना त्याबाबत आदेश दिलेले आहेत की त्यांनी खात्री करावी नक्की त्याबद्दल वातावरण काय आहे आणि नक्की बहिष्कार आहे का, आणि असल्यास त्यांचं मनपरिवर्तन करून त्यांनी इलेक्शनला सामोरं जावं, त्यांनी वोटिंग करावं आणि वोटिंग करून आपला हक्क बजावून त्यातून आपला जो काही बहिष्कार असेल किंवा विरोध असेल तो दर्शवावा. आणि त्यांनी त्यांच्या काही मागण्या असतील त्याच्यासाठी जे काही संविधानात्मक मार्ग आहेत ते अवलंबावे. इलेक्शनवर किंवा वोटिंगवर बहिष्कार टाकणे हा काही त्याला मार्ग असू शकत नाही. माझी त्यांना विनंती राहील की त्यांनी वोटिंग करावं आणि असा बहिष्कार मागे घ्यावा. 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या 2019च्या या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांना सामोरं जाताना आपण अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्याशी चर्चा केली. निवडणुकीच्या या धामधुमीच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी विदर्भ न्यूजला आणि VCN न्यूजला जो वेळ दिला त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती दररोज बातम्यांनंतर बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019. नमस्कार. लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव. शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज,
एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या? जनतेचा कौल कुणाला? भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला? शय और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ? प्रत्येक गाव आणि शहर हम आ रहे हैं आपकी समस्या जानने के लिए। महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती।